हाय फ्रेंड, जय सियाराम सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तर बघा, थोडं बाहेर गेले होते. कुठं गेले होते ते आता मला सांगता येणार नाही. तिथं गेले होते, तिथं खूप छान अशा वस्तू होत्या आणि काय घ्यावं आणि काय सुचत नव्हतं. तर घरासाठी उपयोगी आणलेले आहेत. एक टेम्पो रोडला उभा होता आणि 50 रुपयाला हा पाट होता. पाटाची क्वालिटी पण खूप छान आहे आणि मजबूत पाट आहे हे. आणि खूप छान वाटलं मला. घेताना म्हणलं बाई उगीच घ्यायला लागले. मध्ये एक पाय पाहिजे होता म्हणजे मजबूत झाला असता, पण ह्याला मध्ये पाय नव्हते आणि 6 पायाचा पाट आहे आणि खूप जड आहे. तर याच्यावर एक लट्टूराम बसलेला आहे बघा. त्याच्या वजनाने पाट तुटणार नाही आणि आपलं तर काय किरकोळ वजन आहे. तर हा फक्त 50 रुपयाला पाट भेटलेला आहे. आणि त्यानंतर आपल्याला दही लावण्यासाठी हे भांडं आणलं होतं मी. आता हे भांडं घ्यायला मी कुठं गेले होते, मला खूप छान वाटलं. तिथं बरंचसं काही होतं, पण तिथं काही घेण्यासारखं एवढं काय नाही. नेहमी ते भरलेलंच असतं, असं ते काहीतरी असतं. तर हे बघा, छान असं हे भांडं भेटलेलं आहे मला. 150 रुपयामध्ये हे भांडं भेटलेलं आहे आणि कलर पण खूप छान आहे आणि मला कलर डिझाईन खूप आवडली. आणि ह्याच्यामध्ये कमीत कमी 1 लिटर दही 1 लिटर दही हे होऊ शकतं. आपलं दह्यासाठी भांडं आणलेलं आहे. माझ्याकडे एक छोटं होतं भांडं, पण ते खूपच एकदम छोटं होतं, पण त्यातलं दही काय पुरत नव्हतं, म्हणून मी आपलं पातेलाने वगैरे लावत होते. तर हे भांडं खूप दिवसाची इच्छा होती की असं भांडं घ्यायचं दही लावण्यासाठी. हे बघा, हे भांडं घेतलं आणि आता लेकीचा आवाज का बरं आला काय माहिती. काय झालं का? अरे बापरे, हे बघा, तिला मी किती वाजता आपण बनवलं होतं लिंबू सरबत? दुपारी 4:30-5च्या दरम्यान पप्पा आले तेव्हा ना. हा, तर बघू शकताय तुम्ही, 4-4-4:30च्या दरम्यान तिने लिंबू सरबत बनवलं. आणि हे बघा काय उद्योग करून ठेवलंय बघा. बर्फा आता हे उरलेलं लिंबू सरबत एकतर तिने चुकीच्या पातेल्यात बनवलं, दुधाच्या पातेल्यात लिंबू सरबत बनवलं आणि उरलेलं लिंबू सरबत डीप फ्रीजर मध्ये तिने पातेला असंच ठेवून दिलं. तर हे बघा, माझी चाळणी पण फसलीये आणि हे बघा कसं झालेलं आहे. ह्याचं काय चाललंय काय कळत नाही. हे बघा, चाळणी फसली आहे. हे बघा कसं करून ठेवलंय या पुरीने. काय बघा, काढू का? नको काढू, आता चाळणी तुटल. माझं नुकसान करू नकोस. राहू दे का हे असंच. हे बघा, लेकरं अशा असतात काहीतरी नुकसान करण्याच्या कामाचे. तर तुम्ही बघू शकताय, हे असं काहीतरी उद्योग घडलं अचानक. काही गोष्टी अशा काही मुलांना सांगितलं ना, त्यांच्यावर डिपेंड राहिले की अशा काही वाढीव काम होते. आता ही चाळणी तुटण्याची शक्यता. आता हे बर्फ कधी विरघळायचं तुम्ही सांगा. आणि हे लिंबू सरबत आहे, ह्याच्यात नॉर्मल पाणी सुद्धा मी टाकू शकत नाही. आता हे जेव्हा वितळल तेव्हा वितळल. नाही 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 नकोच, काय उचलूच नकोस. सोड आता तू, सोड. करून ठेवलंय वाढीव काम. आणि हे भांडं कसं वाटलं कमेंटमध्ये नक्कीच सांगा मला. आणि हा लट्टूरामचा पाट पण खूप छान वाटला मला, खूप मस्त आहे. हे बघा पाट, हे बाई काय तरी चाललेलं आहे. ताईला फटका खायचा आहे म्हणून चाललंय तसं. तर हे भांड्याचं कसं वाटलं तुम्हाला मला नक्कीच सांगा कमेंटमध्ये. की आपलं हे दह्याचं छोटंसं भांडं, छोटंसं नाही 1 लिटरचं भांडं आहे. हे दिसायला साईज छोटं दिसायला पण खूप छान आहे. आणि ऑरेंज कलर आहे आणि डिझाईन वगैरे पण खूप छान झालेलं आहे. तर मस्त वाटलं. तर चला, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि पूर्ण व्हिडिओ, हा जो मी आत्ता टाकलेला व्हिडिओ आहे याच्या आधी एक व्हिडिओ येईल तुम्हाला, तो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर चला, आपले व्हिडिओ कसे वाटते प्लीज कमेंटमध्ये सांगत जावं. कमेंट खूप छान येतात मला, बरेच ताईंची येते ती. आणि कसं वाटलं परत एकदा तेच सांगते. तर चला या बघा, दही लावायला, दही कसं लावणार आहे हे पण तुम्हाला एक व्हिडिओ दाखवीन मी. आता संध्याकाळी दही लावायचंच आहे उद्या गुरुवार उपवासासाठी. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर चला, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय सियाराम, श्री स्वामी समर्थ. आणि परत एकदा सांगा हे भांडं कसं वाटलं ते.